फ्रेंड्स, मी आहे सोनाली आनंद केक हाऊस. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजची ही पूजा आणि इथे मी पूजा झालेली आहे आणि तर मी इथे रात्री हे केलं होता ढोकळा. तर इतका स्पॉन्जी ढोकळा झाला होता हा. तर हा ढोकळा मी म्हणजे प्रमाण मी माझ्या आईकडून घेतलं होतं आणि त्याप्रमाणे मी ढोकळा केलेला. ढोकळा करायच्या आधी पहिलं तुम्ही आपली जी हरभरा डाळ असते ती म्हणजे स्वच्छ पुसून भाजायची चांगली खमंग भाजून मग डाळीचं पीठ दळून आणायचं आहे आपल्याला. हरभरा डाळ दळून आणायची आहे. तर इकडे मी त्याच म्हणजे जी डाळ दळून आणली त्याचंच मी पिठलं केलेलं आहे. तर पिठल्याचं प्रमाण बघा आता इथे सगळे आपले घरगुती मसाले, मीठ आणि जे लागतं म्हणजे लसूण टेचलेला आहे, टेचलेला आहे आणि मिरची चिरलेली आहे बारीक आणि कांदा चिरलेला आहे. तर मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि माझी कढई पण तापलेली आहे. तर आता आपण फोडणी टाकूया. तर तेलामध्ये आपण कढईत आपण तेल टाकणार आहोत आणि थोडंसं काय होतं माहिती का, इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये पण वर खाली होतं. तर सांगायचं म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की आवाजामध्ये थोडं वरखाली होतं. तर आता इथे मी फोडणी टाकलेली आहे जिरं मोहरीची आणि मी जे तुम्हाला सांगितलं ढोकळा मी केलेला त्याचं प्रमाण आहे हरभरा डाळ आपली म्हणजे मिक्सचं पण खूप सुंदर होतो. तर हे मी हरभरा डाळ म्हणजे अर्धा किलो घेतली होती आणि आपली जी मूग डाळ असते ती मी 1 वाटी घेतली होती. तर तुम्ही असं करून बघा. आता मी इथे फोडणीला जिरं मोहरी हळद आपलं मिरची आणि कढीपत्ता याचा तडका चांगला दिलेला आहे. तर लसूण पण आपल्याला टेचलेला टाकायचा ह्याच्यात आणि कसं तुम्ही म्हणजे वरवंट्यात पाट्यावरती जर टेचून जर टाकलेला असेल ना त्याची टेस्ट पिठल्याला खूप सुंदर लागते आणि आपल्याला हा खरपूस चांगला भाजायचा आहे तेलात. तर तुम्ही म्हणजे कसं कोणी बारीक गॅस करून वरतून टाकतं म्हणजे पीठ आणि मग ते फिरवतात. तर मी डायरेक्ट पाण्यामध्ये पीठ एकजीव केलेलं आहे, एकसाथ मिक्स केलेलं आहे आणि मग मी वरतून फोडणी देणार आहे. तर इथे आपण मिरची पण टाकलेली आहोत. हिरवी मिरची तुम्हाला चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटीला घ्या त्याप्रमाणे आणि नंतर कांदा टाकलेला आहे आपण. कांदा थोडासा बारीक जसं पाहिजे तुम्हाला तसं बारीक तुम्ही कांदा टाका आणि त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही चांगला कांदा परता आणि इथे पिठलं करताना थोडंसं तेल जास्त टाका कारण पिठल्याला तेल हे जास्त असलं ना तर ते कसं पचपचित पण राहतं आणि सुक्कं होत नाही. नंतर कसं होतं आपण जेव्हा म्हणजे गरम गरम असं तेव्हा ते आपल्याला छान लागतं भाकरीबरोबर. पण थोडं आपण आधी 1-2 प्रवासात जर पिठलं घेऊन जाणार असाल तुम्ही 2 तास जर प्रवास असेल 3 तासाचा प्रवास असेल तर त्याच्यात मग ते पिठलं कडक असं घट्ट होऊन जातं. तर तुम्ही तेल थोडं जास्त टाका. तर मी तेल जास्त टाकलेलं मला आवडतं म्हणून आणि मीठ टाकलेलं आहे. थोडा कांदा चांगला परततो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं परतून झालेलं आहे आणि नंतर मी जे लास्टला टाकलेलं आहे ह्याच्यात आता आपले घरगुती मसाल्यामध्ये मी थोडंसं धने पावडर टाकलेलं आहे, लाल तिखट पण टाकलेलं आहे मला आवडतं म्हणून, हळद टाकलेली आहे आणि सगळं एकसाथ मिक्स करायचं आहे तेलामध्ये. थोडे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे मसाले पण आणि नंतर मसाले फ्राय झाल्यानंतर आपल्याला लास्ट स्टेप आहे ती म्हणजे आता हे इतका सुंदर वास येतो या पिठाचा म्हणजे कारण मी हे भाजलेलं आहे हरभरा डाळ. तर 2 वाट्याबरोबर मी घेतल्या छोट्या वाट्या आणि त्याच्यात मग तुम्हाला जसं तुमची कशी पाहिजे असेल तुम्हाला बेसन पिठाची पातळ का घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी हे करा. आता मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार नाही आहे. तर हे पाणी आपण म्हणजे एका साईडनीच फिरवायचं आहे नाहीतर मग ते गुठळे तयार होतात असे आणि थोडंसं मला पाणी जास्त वाटलं आहे म्हणून मी थोडं परत टाकलं पाणी पिठामध्ये आणि थोडंसं मग घट्ट करण्यापेक्षा थोडंसं पातळ असेल तरी चालतं आणि छान एकसारखं हे स्मूथ करायचे पीठ आपल्याला. तर मी सुरीचा वापर केला आहे बघा. मी परत पाणी टाकलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला स्मूथ करायचं आहे. तर जसं आपण ढोकळ्याला पीठ एकसारखं फिरवतो ना सेम तशीच प्रोसिजर ही. तर तसंच करायचं आहे आणि तुम्ही पिठलं बरोबर जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली तर ही पण खूप सुंदर लागते. आता आपलं हे झालेलं आहे पीठ एकसारखं. तर आपण हे थोडं थोडं टाकायचं आहे फोडणीला आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे
माझे एपिसोड हे आता म्हणजे कसं रोजचे तर येत नाही आहेत, तर कधी 3 दिवसाला कधी 4 दिवसाला येत आहेत आपले यूट्यूबवरती चॅनलवरती. तर ते समजून घ्या तुम्ही, कारण माझा केकचा पण क्लासेसचा बिझनेस आहे, तर त्याच्यामुळे थोडा वेळ मिळत नाही, इकडे तिकडे होतं माझे. आणि घरात असल्यामुळे कसं मुलांचं पण बघायला लागतं, शाळा वगैरे चालू असते. तर इथे मी फोडणी घातलेली आहे आणि हे थोडंसं आता मला वाटते की घट्ट आहे. मी अजून थोडं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. आणि हे जे पीठ राहिलेलं आहे, तर ह्या पिठावरती पण आपण थोडंसं म्हणजे सगळं पाण्याचं हे करून घ्यायचं आणि ते पीठ आपल्याला त्याच्यातच पाणी टाकायचं आहे, म्हणजे त्या फोडणीला. आणि मग नंतर मग थोडंसं तुम्हाला वाटलं एक वाफ पण द्यायची आहे आपल्याला पिठल्याला. आणि थोडंसं पिठलं गॅस बारीकच ठेवून हे आपल्याला हलवायचं आहे. आता हे मला घट्ट वाटते, कारण की घरगुती पीठ कसं असतं हरभरा डाळीचं, थोडंसं पीठ तुम्ही कमी घेऊन पिठलं केलं ना तरी पिठलं खूप सुळसुळीत होतं असं. आणि घट्ट पिठलं हे चांगलं नाही लागत. हे गरम भाकरीबरोबर ना पातळ पिठलं असेल ना तर छान लागतं. तर त्याला मला असं वाटते की अजून पाणी लागणार आहे, तर मी पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अजून ठेवणार आहे. आणि हे कसं थोडंसं एकसारखं होईस्तोपर्यंत गुठळे सगळे मोडायचे आहेत आपल्याला पिठल्याचे. तर आपल्याला एकसारखं ते फिरवायचं आहे. आणि पिठलं कसं आता मी भाकरीवर खाणार आहे, पण त्याच्यात पण म्हणजे काय झालं, पिठलं झालं छान, पण नंतर मग ते काय झालं, मला माझा व्हिडिओ दाखवायचा नव्हता खातानाचा, तो पण व्हिडिओ आला त्याच्यामध्ये. आणि थोडं एक वाफ दिल्यानंतर तुम्हाला दाखवते. आपण एक ताट पण सजूया, की पिठलं, भाकरी, ठेचा आणि कांदा चिरलेला, एकदमच वा वा मस्त, एकदम लाजवाब. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं, तर गजानन महाराजच्या मंदिरात आम्ही जायचो लहानपणी. तर पिठलाचं म्हणजे कसं व्हायचं, लहानपणी आपल्याला कळायचं नाही की देवाला जायचं मंदिरात भक्तिभावाने पूजा. आम्ही खास जायचो तर पिठलं भाकरी खायला. तर म्हणजे समजून घ्या, लहान मुलां तेव्हाच्या काळात कसं होतं, लहान असलं की आपण म्हणायचं प्रसाद खूप छान लागतो, चला रे आपण जाऊया. तर आम्ही सगळे असे म्हणजे फ्रेंड सर्कल जायचो. आणि आता मी या पिठल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं परत. आता तर तुम्ही बघू शकता आपलं पिठलं म्हणजे कसं मी एकसारखं हलवत पण राहिलेलं आहे. आणि आपली एक वाफ देऊन आपलं पिठलं रेडी होणार आहे. तर थोड्या वेळाने आपण ताट पण सजवूया ह्याचं. तर हे कसं आहे, थोडं पातळच ठेवायचं पिठलं. आणि आता आपण ताट सजवूया. ताट घेतलं मी ते आणि आता वाफ द्यायची बघा. थोडा व्हिडिओ मागे पुढं होतो आहे माझं बोलणं, तर ते समजून घ्या तुम्ही मैत्रिणींनो, दादांनो. आणि आता बघा पिठलं आपलं हे झालेलं आहे एकदम. वाफ दिल्यानंतर तुम्ही म्हणजे काही सांगता येत नाही. थोडंसं मी वरतून तेल अजून टाकणार आहे, मला आवडतं म्हणून. तुम्हाला जर टाकायचं तर टाका, नाही तर नका टाकू, पण मला आवडतं म्हणून मी टाकणार आहे. तर हे तेलाने कसं होतं, आपलं पिठलं एकदम खूप सुंदर होतं. तर बघू शकता तुम्ही, बघा पिठलं झालेलं आहे आपलं, कुठे गुठळे वगैरे काही नाही, कांदा वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये दिसतं तसं. तर असं पिठलं मला आवडतं. तर आता आपण भाकरीबरोबर सर्व करणार आहोत पिठलं. आणि पिठलं भाकरी खाताना तुम्ही म्हणजे कसं शेतात वगैरे कुठे गेला ना तरी खूप छान वाटतं पिठलं भाकरी खाताना. असं म्हणजे कसं शेतातली आठवण येते गावाकडची. असं आपण घरात केलं तरी असं वाटतं की शी आपल्याला काय पिठलं नको आहे. पण तेच आपण कुठे फिरायला गेलो असं कोकणात वगैरे, तरी कोकणात म्हटलं तरी शेतात वगैरे जवळपास तुमच्याकडे शेत असेल तिथं असेल तर तुम्ही डबा घेऊन जाऊ शकता पिठलं भाकरी खायला. तर आता आम्ही ताट सजवत आहे इथे. तर तुम्ही बघू शकता आपलं पिठलं रेडी आहे. आणि इथे ताट सजवायचं काम चालू आहे माझं. तर हे बघा, आता ताटात मी पिठलं ठेवलेलं आहे, भाकरी मोडून ठेवणार आहे इथे. भाकरी एकदम पातळ मऊसूत केलेली आहे ज्वारीची भाकरीबरोबर खूप सुंदर लागतो. इथे कांदा ठेवलेला आहे साईडला, ठेचा पण ठेवणार आहे. आणि भाकरी तुम्ही तांदळाची पण खाऊ शकता, पण मला ज्वारीची आवडते. तर आपलं ताट पण रेडी आहे. आणि ठेचा राहिलेला आहे, लसूण पण खूप आवडतं मला. तर मध्ये माझा इथे कुकर वाजत आहे आत्ता, मी जो व्हिडिओ अपलोड करत आहे. तर तुम्ही समजून घेऊ शकता, थोडंसं घरात मॅनेज करायला वेळ लागतो, एडिटिंग वगैरे करायला. तर अशा प्रकारे आपलं ताट सजलेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे. आता मी खाऊन पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि खूप सुंदर झालेलं आहे पिठलं. जर या भाकरीचा नाहीच म्हणायचा व्हिडिओ, पिठल्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझ्या पद्धतीनं जर तुम्हाला पिठलं करायचं असेल, तर तुम्ही सोनाली अलाने केक हाऊसला
सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. इथे मी खात आहे आणि काही झालं मला सवय आहे की आपण नाही का ताट केलं ना की प्रथम म्हणजे देवाला तर आपण हे करतोच, पण त्या दिवशी काय झालं मंदिरात काही हात लावायचा नव्हता, त्याच्यामुळे मी माझा मीच खाऊन घेतला. जेव्हा मंदिरात करायचं असतं तेव्हा आपण देवाला दाखवतो पहिला प्रसाद, कुठलाही असू दे. पण आता समजायचं की अडचण असेल तर आपण आपल्याला करायला लागतं. तर अशा प्रकारे पिठलं झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सोनाली आलानं केक हाऊसला तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. तर आपली परत पूजा बघा तुम्ही. हे बघा श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि एकदा परत तुम्ही व्हिडिओ बघा. इथे आपली कवड्यांची पण पूजा झालेली आहे आणि स्वामींचं दर्शन घ्या. रोज तुम्ही 11 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी म्हणा.